सराउंडेड इधर पाणी इधर ये कसली भारी वाजली ते घे ना असं फोन ते धक्का डायरेक्ट पाण्यात डोंगर खाली माहिती आहे दादा कोणता दादा ब्लॉग बनवायचा का नाही बनवले हॅलो गाईज वेलकम टू आवर ब्लॉग दादा तिकडे सरक थोडा आम्ही बसलो इथं लेक वरती आलो आम्ही गपना इथे कसलं फुट काय बघ गपना तू इथं ब्लॉग बोल सो आम्ही आलो इथं मस्त बाई बे छान जरा आम्ही तिकडं चिप्स खाल्लेत बसून आणि त्याच्यानंतर आलतो आम्ही इथं नाव वी आर सराउंडेड जर माझ्याकडे आलास मम्मा इकडे आलास तर मेलास गपना आहे बाई बाई गपना बाई मला भीती वाटते रा आईच्या पण भीती वाटते आई शपथ आजी बसली म्हणा आम्हाला सुखाने बसून देत नाहीये ते हा ना बसलो होतो आज या पोरीने मला एक लॉजिक सांगितलंय की तळेगावचं नाव तळेगाव काय आहे ते काय आहे मॅडम किती आहेत असं तिचं म्हणणं आहे इथं 2 तळे तिचं तुलाच माहिती हा 2च आहेत बरोबर सोमाट्याचे तिथलं हे तिचे मित्र सगळे गेले आता काय संबंध आहे माझे मित्र ते बरं तुझे नाही माझी कॉलेजची फ्रेंड्स तेच बोलते ना तुला माहितच नाही फोनवरची तुझ्या ओ ओ ते कसं आहे ना आमच्याकडे आयफोन नाही म्हणून हे असलं एवढं कळत नाही आम्हाला आमचा सॉन्ग सांग आयफोन नाही तुझ्याकडे आता नाही माझ्याकडे नाही कुठे माझ्याकडं नाहीये माझ्याकडं भैया फोन तो पाण्यात पाडायची इच्छा आहे माझी वॉटर असं मुसकून काढू का नको नको नो नीड माझं खाल्लं आम्ही माच केला आणि आलो इथं बट काय हे नाही होते पण ते नक्की काय रे मला काय खरंच कळत नाही फिश चे ते हे असतं गिल्स हा मे बी हा हा हे असतात ना गिल्स नक्की इकडून येतं का तिकडून येते बाय बाय आज के लिए बस इतना ही सॉरी आम्ही लवकर बाय केलं पण आता आम्ही जरा जाणार आहे आता आम्ही बाय करतो स्पॉन्सर 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 अजून आपलं आहे नाही तेवढं स्पॉन्सरशिप घ्यायला तू येणार आहे का माझ्यासोबत सायकल चालवलं सकाळी येते कधी येते मरते ते गाडी सायकल बघू दे ना ते किती दिवस बघितलं नाही तुला किती दिवस झालं म्हणलंय मी सायकलचं बघ हा तू सायकल बघितलंच नाही तू ये एक्सक्यूज लोकांना आहे ना लोकांना एक्सक्यूज देता येतात फक्त
सिरियसली बघितलंच नाही सायकलकडे खरंच. माझं तरी शिस्त आलं होतं 5:30 वाजता वैष्णवी सोबत जायचं सकाळी, जरा माइंड फ्रेश होईल. भारी आहे तिथं. आपण वाटलं झाडवडला जाऊ सायकलने. हा तिथं चालेल. तिथलं आंबीतून जाऊ लवकर जाऊ. तर माहिती का मम्मी आहे ना रोज अर्ध्या पाऊण तासात येते. चालतंय की. आंध्रा डॅम आहे ना, मग माझ्या घराच्या इथून जरी गेलो तर ठीक आहे. तुझ्या बापाने MIDC यायचं आणि मग तिथून असं सरळ सरळ काट्याच्या पुलापर्यंत यायचं इथे अगं विदाउट एनी ड्रामा. अरे माहिती घरातून आता आंबीचा रोड झालाय ना, तिथून डायरेक्ट तो सर्कल नाही का लागत, तिथे येतो डायरेक्ट. एवढं तर सरळ येण्यापेक्षा माझ्या इथून लगेच येते. म्हणजे मी तिथं येऊ मग मला घ्यायला नाही ना का? पण मी डायरेक्ट MIDC येणार ना, म्हणजे म्हणजे माझं घर इथं MIDC ये ना या इकडून ये ना. का मग मी एकटी येऊ का? बरं ठीक आहे. मग मी तिथपर्यंत एकटी. ते बंद झालं माझ्याकडनं. आता बोल नवीन. बैल बैल काव मंद डोक्याचा वाग आहे का तुला? काय आहे ते? काय बफेलो आहे का ते? आपण बघूया काय तो बैल आहे. काऊ बैल आहे ते बैल आहे. बरं जे काय असेल ते. काऊच म्हणतात ना. तू चिडते का रे? बैलाला काय म्हणतात? आऊ बैलाला काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? घरी पकडून गुगल करते लगेच. ऑक्स का काहीतरी बोलतात बैलाला. हो म्हशीला बफेलो म्हणतात. चौकाटली त्याने आपली. म्हशीला बफेलो म्हणतात. हा म्हशीला बफेलो म्हणतात. काऊला गाय म्हणतात. ह्याला काय म्हणतात? बैलाला ऑक्स म्हणतो पाहिजे. सर्च इंग्लिश त्यांनी चूक काढली. मरत त्याच बैल घे घे म्हणत मी म्हणते मी बैल असतो ऑक्स म्हणजे शीस आणि म्हैस म्हणजे बफेलो असतो. मग ठीक आहे ना. ते बैल येतो. मग ठीक आहे ना. काव काव काय करते? मला नाही कळलं ना. एवढं काय? आम्ही सोशलला एन्झायटी देतोय. आम्हाला सोशल एन्झायटी नाहीये, आम्ही सोशल साठी एन्झायटी एव्हरीबडी इज लुकिंग ॲट आवर फ्रेंड्स. या डगत बघणारच ते नवीन नाहीये. त्यांना काय वाटतं आपण काही दूरचे आहे. अच्छे ऑक्स म्हणतात. ऑक्स म्हणजे बैल. हो म्हणजे मी सांगते तू ना, बघितलंच माझ्यावरती आहे. विश्वास. मेकिंग हर ऑकवर्ड. बाय द वे केस का सोडलीस तू? केस सोडल्यावरती ना जास्त चेहरा मोठा दिसत नाही. आता हे असं केलं ना तर चेहरा मोठा दिसतोय. Okay. हे झालं ना तर चेहरा मोठा दिसतो. हेअर टिप्स बाय वैष्णवी. नका घेऊ. जेवढे ना केस डोक्यावरती सगळे जातील. बरोबर आहे. केलेलं तर माझे केस आधी आहेत ना एवढी भारी होती ना. खरंच. इथपर्यंत केस होते माझी, इथपर्यंत. बाय द वे त्याच्या आधी बॉब कट होता. हो माझा ना 6वी 7वी पर्यंत. 6वी 7वी हम्म. 8वी पर्यंत पण. माहित 9वी नाही. 10वीत केस वाढले मी 7वी पर्यंत होते तसं. 7वी पर्यंत माझे केस आहेत केस मुलांसारखे असे एवढे एवढे. आणि त्यात पण मी हेअरस्टाईल करायचे. इथले केस कापून नुसते मधले असे ठेवायचे नसतं. आणि त्यावेळेस ते इंडियाचा बेस्ट डान्सर इंडियन सुपर डान्सर काहीतरी यायचं बघ ते दित्या भांडे वगैरे. मला माहित. I never saw them. त्याचा क्रेज होता ना त्यावेळेस मी केस कापली होती. आणि त्याच्या आधी पप्पाने दंगल पिक्चर बघून माझी केस कापली होती. पोरगी रेसलर म्हणून. She wanted to become. नो आय डोंट. You wanted to. You wanted. ते माझ्या पप्पासाठी होतं फक्त. She wanted to, but later on, sorry, she changed her mind. Yes, true. आठवत आहे का स्कूलच्या ग्राउंड वर? हा अरे ते लॉंग जम्पच होतं ना ते. हा मग तू त्याच्यावरती रेसलिंग करत होती एका काळी. मला पण आपडलेली रेसलिंगची आपली फाईट. स्टेजच्या इथंच असा स्टेज होता राईट साईडला होता ना ते पण ते रेसलिंगचं होतं. ते लॉंग जम्पचं होतं. त्याच्यात पण लॉंग जम्पची लाल माती होती आणि वाळूची दगडी होती त्याच्यात. हा ते आपण साफ केली आणि पाहिजे. ती अशी आपल्याला इथं टोचायची. सो वी फर्स्ट क्लिअर मला आमचं चॅलेंज लागलं की रेसलिंग करायचं. मग हे मला आपटलं. लॉंग टाइम आठवलं मला ते. आणि हिलाच नव्हतं आपटलं मी. खूप जाणार ती साक्षी
हा ती सो वैष्णवी वी वेर तो प्रज्वल Amazed. कोणतरी होता बघ देख ना कसं लुकडा लुकडा होता शेंबडा नल्ला होता पक्का प्रजल नावाचं खरंच नव्हतं. अरे नाव होतं त्याचं काहीतरी हा असं थोडासा नाही का बुटका शेंबडा असं नाही लुकडा. नाही नाही. गाडी तू घ्यायची चावी तुझ्याकडे ठेव पहिले मी ना डिच्ची चावी पकड आणि गाडी यार बोटिंग मुळे ते यायला लागलं. बोटिंग करायची गरज खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा काय संबंध आहे कमवत बरं नाही. चल बरं कमी आता बोट नाही आता नाही आता टाइम झाला घरी जायचं.